नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती जाणून घेणार आहोत। आणि ही गाडी जर बघितली ही आहे बजाज कंपनीकडे येणारी बजाज पल्सर N160 160 सीसी सेगमेंटमधली ही गाडी नेकेड कॅटेगरीमध्ये येते। आणि या गाडीमध्ये नुकतेच काही दिवसापूर्वी बजाज कंपनीने भरपूर अपडेट चेंजेस करण्यात आलेले, फीचर्स नवीन वाढवण्यात आलेले, काय काय चेंजेस किंवा नवीन अपडेट गाडीमध्ये देण्यात आलेली अशी संपूर्ण माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधून बघणार आहोत। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा, चला कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा होता म्हणून। त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून प्रश्न विचारू शकता या गाडीबद्दल। त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी। जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली जरी बाईक घ्यायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी आहे ते व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर तुम्ही नक्की ह्या गाडीची माहिती घेण्यासाठी किंवा टेस्ट घ्यायची असेल तुम्ही त्यांना कॉल देखील करू शकता आणि गाडी बघू देखील शकता। शोरूमला जाऊन शोरूमला देखील अवेलेबल आहे। तर चला तर मग मित्रांनो, आजचा हा बजाज पल्सर N160 या गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया। तर सुरुवातीला बघितलं तर पहिला जो कलर आहे तो स्काय ब्लू कलर येतो, सेकंड मेटॅलिक व्हाईट आणि तिसरा ब्रोकिन ब्लॅक, असे 3 कलर ऑप्शन जे ते तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतात। आता आपण या गाडीची चावी बघूया। तर मित्रांनो, या गाडीची चावी जर बघितली तुम्हाला अशा प्रकारे चावी मिळून जातात। 2 चाव्या जे ते गाडीसोबत देण्यात आलेले आहे। बजाजची ब्रँडिंग जे ते चावीवरती तुम्हाला इथे बघायला मिळते आणि अशा प्रकारे 2 चाव्या जे तुम्हाला गाडीसोबत देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर गाडीचा फ्रंटचा लुक जो आहे तुम्हाला एक नेकेड लुक जो आहे तो बघायला मिळतो आणि स्पोर्टी आणि मस्क्युलर लुक जो आहे तो गाडीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली ती एक चांगली क्वालिटी, जे की मागून येणाऱ्या गाड्या ज्या क्लिअरली व्हिजिबल देखील राहतात। त्याचबरोबर इथे तुम्हाला नंबर प्लेट जी गाडीची लावायची असेल तुम्ही इथं देखील लावू शकता आणि हा जो कलर आहे तो देखील एक चांगला आहे। आणि इथे तुम्हाला रेड कलरचं ग्राफिक जे ते तुम्हाला गाडीवरती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते, ते देखील गाडीच्या लुकला दिसायला एक सुंदर दिसतं आणि सुंदर डिझाईन जे ते गाडीचं बघायला मिळतं। त्याचबरोबर DRL जे तुम्हाला इथे मिळून जातात, डे टाईम रनिंग लाईट LED LED प्रोजेक्टर हेडलॅम्पचा सेटअप जो आहे तुम्हाला इथे मिळून जातो। मडगाड किंवा फेंडरची क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली आहे, मजबूत असा मडगाड जो आहे तो तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। इथे सुद्धा तुम्हाला ग्राफिक जे ते कॉम्बिनेशन जे ते एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आलेले। मी तुम्हाला एकदा चालू करून दाखवतो गाडी, म्हणजे तुम्हाला हेडलाईटचा सेटअप जो तो बघायला मिळेल कसा आहे तो। तर मित्रांनो, DRL जे तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळून जातात। DRLचा थ्रो जो तुम्ही इथे बघू शकता आणि अशा प्रकारे प्रोजेक्टर हेडलाईटचा सेटअप जो तुम्हाला बघायला मिळतो। त्याचबरोबर गाडीचा फ्रंटचा लुक जो होतो तो देखील चांगला आहे। इंडिकेटरचा जर सेटअप पाहिला तर हॅलोजनमध्येच तुम्हाला इंडिकेटर जे ते इथे मिळून जातात। त्याचसोबत सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळून जातात, जे की अशा प्रकारे। आणि या सस्पेन्शनचा जर ट्रॅव्हल बघितलं तर 37 mm इतका सस्पेन्शनचा अप अँड डाऊनचा ट्रॅव्हल तुम्हाला बघायला मिळतो। इथे तुम्हाला ABSची बॅजिंग मिळून जातं आणि या गाडीमध्ये N160 मध्ये तुम्हाला ड्युअल चॅनल ABS सिस्टीम मिळून जाते, जे की पुढे सुद्धा ABS आहे आणि मागे सुद्धा अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली। इथे रिफ्लेक्टर तुम्हाला इथे मिळून जातो। त्याचबरोबर टायरबद्दल बोलायचं झालं तर टायर जे तुम्हाला चांगल्या साईजचे मिळून जातात। 100/80 सेक्शनचा 17 इंच ट्यूबलेस टायर जो तो पुढे मिळून जातो, जे की ॲलॉय व्हीलसोबत येतो आणि ॲलॉय व्हीलचं डिझाईन जे तो देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कसं आहे ते। त्याचबरोबर मित्रांनो, इथे खालच्या साईडला आल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इंजिन काउलसुद्धा देण्यात आलेले आहे, जो की ब्लॅक कलरमध्ये आहे। इंजिनवरती तुम्हाला इथे बजाजची ब्रँडिंग मिळून जाते। महत्त्वाचं म्हणजे ही गाडी 160 सीसी सेगमेंटमध्ये असून देखील सुद्धा गाडीमध्ये तुम्हाला सेंटर स्टँड आणि साईड स्टँड दोन्ही देण्यात आलेले, ही एक चांगली गोष्ट आहे। गिअरबॉक्स तुम्हाला 5 स्पीड मिळून जातो आणि त्याचबरोबर इथे सेफ्टी क्रॅश गार्ड देखील देण्यात आलेलं आणि हे जे ग्राफिक्स जो पहिलं ते एक सुंदर डिझाईनमध्ये करण्यात आलेले। पल्सरची ब्रँडिंग जे ते तुम्हाला इथे मिळून जाते टँकवरती आणि एक स्पोर्टी आणि मस्क्युलर लुक जो आहे तो गाडीचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला ड्युअल चॅनल ABSची बॅजिंग मिळून जाते, रिफ्लेक्टर देण्यात आलेलं आहे। आणि डिस्क ब्रेक जर बघितलं तर 300 mm डायमीटरचा फ्रंटला डिस्क ब्रेक मिळून जातो, जो की ABS सिस्टीमसोबत येतो। त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्सबद्दल जर गाडीचं बोलायचं झालं तर गाडीचा ब्रेकिंग परफॉर्मन्स जो तो एकदम चांगला आहे। आणि डिस्क कॅलिपर जे ते क्रीमियाचे मिळून जातात, जे की चांगल्या क्वालिटीचे आहे। त्याचबरोबर या साईडचा लुक जो तो देखील बघू शकता, इथे बजाज बॅजिंग जी आहे तुम्हाला इंजिनवरती देखील मिळून जाते। इथे सुद्धा पल्सरची बॅजिंग टँकवरती करण्यात आलेली आणि ग्राफिक्स बघितलं तर एक ग्राफिक्स मला पर्सनली N160 या गाडीचं नक्कीच चांगलं वाटतं।
त्याचबरोबर गाडीचा ओव्हरऑल साईड लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलायचं झालं तर गाडीचा जो व्हील बेस आहे तो 1358 mm इतका आहे। त्याचबरोबर गाडीची जी सीट हाईट आहे ती 795 mm इतकी आहे। गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 165 mm इतका आहे। त्याचबरोबर गाडीचं जे कर्व वेट आहे, जे टोटल वेट 154 किलो इतकं आहे। त्यासोबतच मित्रांनो तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर 165 mm असल्यामुळे तुम्ही गाडी जी येते खराब रस्त्यांवर, गावाकडे, ग्रामीण भागात, सिटीमध्ये कुठल्याही रस्त्यावर तुम्ही व्यवस्थित जे ते चालू देखील शकता, कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला येणार नाही। त्याचबरोबर फुटरेस्टची जर क्वालिटी बघितली ती एक चांगल्या क्वालिटीचे फुटपेक जे तुम्हाला इथे मिळून जातात। सारी गार्ड जो तो इथे मिळून जातो। त्यासोबतच N160ची बॅजिंग किंवा ग्राफिक जे तुम्हाला इथे मिळून जातं। आणि या गाडीमध्ये तुम्हाला स्प्लिट सीटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। इथे तुम्हाला स्प्लिट सीट मिळून जातं, जे की कम्फर्टेबल तुम्ही 2 व्यक्ती जे येते गाडीवरती बसून राईड जी येते प्रॉपरली व्यवस्थित जे ते करू देखील शकता। त्यासोबतच इथे स्प्लिट ग्रॅब हँडल देखील मिळून जातो, जो की मागे बसणारा व्यक्ती जो ते इथे धरून बसू देखील शकतो। ही एक चांगली गोष्ट जे ते गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळते। मागे टायर हॅगरसुद्धा देण्यात आलेलं आहे। सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर मोनोशॉक नायट्रॉक सस्पेन्शन जे ते तुम्हाला इथे रिअर साईडला देण्यात आलेलं आहे। चेन सिस्टीम बघितलं तर ओपन चेन सिस्टीम तुम्हाला इथे मिळून जातं। आणि गाडीचा मागचा लुक जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे जो आहे तो बघू शकता। त्याचबरोबर मित्रांनो मागे आल्यानंतर टेललाईटचा सेटअप जो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो आणि LED टेल लॅम्प जे ते इथे देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इथे एक रिफ्लेक्टर मिळून जातो आणि खाली इथे तुम्हाला गाडी पासिंग झाली तर नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता। हॅलोजन सेटअपमध्ये इंडिकेटर जे आहेत ते मिळून जातात। टायर हॅगरसुद्धा देण्यात आलेलं आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर गाडीचं हे जे सीट आहे हे उघडायचं असेल तर तुम्हाला इथे गाडीची चावी लावून सीट जे ते उघडू देखील शकता। त्यासोबत या साईडने गाडीचा लुक बघितला तर इथे तुम्हाला N160चं ग्राफिक्स चांगल्या प्रकारचं बघायला मिळतं। ते एक दिसायला सुंदर दिसतं। टायर साईज मागचा बघितलं तर चांगला मोठा टायर साईज देण्यात आलेला आहे। 130/70 सेक्शनचा 17 इंच ट्यूबलेस टायर जो इथे मिळून जातो। मागेसुद्धा डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे, जो की 230 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक आहे आणि अँटी लॉक ब्रेक सिस्टीम ABS सिस्टीमसोबत येतं, म्हणजे ड्युअल चॅनल ABS सिस्टीम जे ते या गाडीमध्ये N160मध्ये कंपनीने दिलेली आहे। त्याचबरोबर एक्झॉस्ट सायलेन्सर बघितलं तर अंडरबेली एक्झॉस्ट सायलेन्सर मिळून जातं, ही एक चांगली गोष्ट आहे। आणि फुटपेकची जर क्वालिटी बघितली, फिट अँड फिनिश आणि क्वालिटी वाईज बघितलं तर एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जे ते गाडीमध्ये यूज करण्यात आलेलं आहे। इथे तुम्हाला बजेटची ब्रँडिंग जे ते इथे मिळून जाते आणि या गाडीमध्ये तुम्हाला कुठलाही किकचा ऑप्शन जो तो बघायला मिळत नाही। इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर इंजिन या गाडीमध्ये 164.82 cc सिंगल सिलेंडर SOHC 2 वॉल ऑइल कूल्ड FI इंजिन जे ते देण्यात आलेलं आहे, जे की हे इंजिन जे आहे ते मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 16 PHची 8750 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 14.65 Nm इतका 6750 RPM पर्यंत। 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेलं आहे, त्यामुळे गाडीचं मायलेज देखील तुम्हाला चांगलं मिळू शकतं। हायवेवरती राईड करताना कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला येणार नाही। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे जे इंजिन देण्यात आले हे E20 कंप्लायंट इंजिन आहे, जे की तुम्ही 20% इथेनॉलचा वापर जो आहे तो करू देखील शकता। फ्युएल लिट जे तुम्हाला इथे मिळून जाते। फ्युएल टँक कॅपॅसिटी जी आहे ते 14 लिटरची देण्यात आलेली आहे आणि मायलेज बघितलं तर 45 ते 55 km इतकं मायलेज येते तुम्ही देखील काढू शकता। आणि मित्रांनो मायलेज येते तुम्ही गाडी कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड असतं। प्रत्येकाला गाडीचं मायलेज येते वेगळं देखील मिळू शकतं। त्याचबरोबर गाडीमध्ये तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट मिळून जातो, जो की तुम्ही इथे तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता। बाकी कंट्रोलचं बघितलं तर राईट साईडला तुम्हाला इंजिन किल स्विच मिळून जातं। त्याचबरोबर इथे हेडलाईट ऑन ऑफ करायचं असं तुम्ही इथनं करू शकता। सेल्फ स्टार्टचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं। ॲक्सिलेटर लिव्हरची ग्रिप जर बघितलं ती देखील एक चांगली आहे। इथे फ्रंट ब्रेक जो तुम्हाला या साईडला मिळून जातो। त्याचबरोबर लेफ्ट साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला 5 लाईटचं स्विच मिळून जातं। मोडचं स्विच देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही इथं डिस्प्लेवरची इन्फॉर्मेशन जर बघायची असेल तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता। लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं। गाडीचा हॉर्नचा आवाज देखील नक्कीच चांगला आहे। इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा पहिला तुम्हाला मी एकदा चालू करून दाखवतो। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पूर्णपणे नवीन देण्यात आलेलं आहे, जो की डिजिटल आहे। वरच्या साईडला तुम्हाला RPM मीटर मिळून जातं। इथे वॉर्निंग इंडिकेटर्स देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर न्यूट्रलचं इंडिकेशन इथे मिळून जातं। गिअर पोझिशन इंडिकेटर देण्यात आलेलं आहे। फ्युएल लेवल जे इथे तुम्ही इथं बघू शकता। डिजिटल स्पीड आहे, ओडोमीटर आहे, ट्रिप A ट्रिप B इथनं तुम्ही बघू शकता। वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला सुद्धा मिळून जातं। डिजिटल क्लॉक आहे। त्याचबरोबर इथे हे जे स्विच दिले हे जर तुम्ही प्रेस केलं तर इथे इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी, डिस्टन्स टू एम्प्टी म्हणजे हे फीचर देखील चांगलं देण्यात आलेलं आहे। इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी म्हणजे इन्स्टंट तुम्हाला मायलेज किती मिळत आहे, डिस्टन्स टू एम्प्टी म्हणजे किती किलोमीटरपर्यंत तुमची गाडी जाऊ शकते फ्युएल फुल केल्यानंतर ते तुम्ही इथनं बघू शकता। त्याचबरोबर ॲव्हरेज फ्युएल म्हणजे ॲव्हरेज मायलेज येते गाडीचं तुम्हाला किती मिळत आहे ट्रिप A ट्रिप B वरती ते तुम्ही इथनं बघू शकता। त्याचबरोबर एंटर वॉर्निंगचं इन्फॉर्मेशन बघू शकता, एंटर सेटिंगची इन्फॉर्मेशन बघू शकता। त्याचबरोबर पल्सर 1847 हे जे नाव आहे जेव्हा तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट कराल मोबाईल तुमचा आणि पेअर कराल तेव्हा तुम्हाला इथे ब्लूटूथची सर्व फीचर मिळून जातील। मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, नॅव्हिगेशनचा यूज करायचा असेल तुम्ही
त्याप्रमाणे करू शकता आणि ॲप कनेक्टेड ब्लूटूथचे सर्व फीचर जे आहेत ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ABS इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं आणि हा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा N160मध्ये पहिल्यापेक्षा बेटर आहे आणि चांगला अपडेट करण्यात आलेला आहे. आणि बऱ्याच कस्टमरचं पब्लिकचं म्हणणं होतं की इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तो अपडेट केला पाहिजे बजाज कंपनीने, तर या गाडीमध्ये सुद्धा बजाज कंपनीने ते कन्सिडर केलेलं आहे आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तो इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बजाजची ब्रँडिंग जी तुम्हाला इथे मिळून जाते. ओव्हरऑल गाडीचा लुक जो तो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं. आणि तुम्हाला N160 ही गाडी जी आहे ते कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण या गाडीची जी आहे ती ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते आता आपण एकदा बघून घेऊ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज कंपनीकडून येणारी बजाज पल्सर N160 या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये फीचर्स काय काय दिले होते, कोणते नवीन अपडेट या गाडीमध्ये करण्यात आलेले आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तो पूर्णपणे अपडेट करण्यात आलेला आहे. हे एक चांगली गोष्ट जी आहे या गाडीमध्ये N160 मध्ये तुम्हाला बघायला मिळते. या गाडीची ऑन रोड किंमत पुण्यामधली किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली जर बघितली तर ती ऑन रोड किंमत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे 1,63,010 रुपये इतकी आहे. आणि मित्रांनो, ही जी व्हिडिओमध्ये मी किंमत सांगितली 1,63,010 रुपये, जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील या गाडीबद्दल करू शकता. जर तुम्हाला पुण्यामधनं घ्यायची असेल तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला व्हिजिट करा. गाडीची टेस्ट घ्या, गाडी इथे येऊन बघा कशी आहे ते, आणि मग तुम्ही एक घेण्याचा विचार जर करत असेल तर तुम्ही हे गाडीबद्दल विचार देखील करू शकता. एक चांगला बेस्ट ऑप्शन जो होतो N160 या गाडीचा असू देखील शकतो. आणि फीचर वाईज बघितले तर ड्युअल चॅनल ABS सिस्टीम तुम्हाला मिळून जाते, त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर देण्यात आलेले आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो होतो तुम्हाला MID जो तो मिळून जातो, ही एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही या नक्की गाडीचा विचार जो आहे तो देखील करू शकता जर घेण्याचा विचार करत असाल तर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा हा बजाज पल्सर N160 या बाईकचा व्हिडिओ जो होतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करा, जेणेकरून जर कोणी तुमचे मित्र जर या गाडी घेण्याचा विचार करत असेल तर त्यांना या व्हिडिओचा नक्की फायदा देखील होईल. त्याचबरोबर मित्रांनो, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लवकरच आपले 25,000 सबस्क्रायबर फॅमिली जे ते पूर्ण होणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.